नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे. व्हिडिओ असणार आहे CHOच्या परीक्षेसंदर्भामध्ये. तर पहा, CHOची भरती निघालेली आहे. अर्ज पण चालू झालेले आहेत. 19 ते 4 तारखेपर्यंत 4 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज असणार आहेत. तर एक्झाम ही जवळपास जी होईल ही आहे 2026ला पहिल्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात किंवा मग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये व्हायचे चान्सेस आहेत. तर पहा, त्या संदर्भानंतर मग जे आहे तुमचा अभ्यास चालू झाला असेल, ज्यांनी केलेलं नाही आहे तर ते पण विद्यार्थी चालू करा, आणि जे केलेले आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर पहा, आपण जे आहे आज CHOच्या एक्झाम संदर्भामध्ये आपण क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. CHO जे आहे ग्राउंड लेवलला तुम्हाला जॉब करायचं आहे, त्यासाठी बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, जे आहेत बेसिक जे आहेत न्यूट्रिशनमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, जे की बऱ्याच याच्यामध्ये पडलेले आहेत, पण खूप बेसिक पण आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडू शकतो की एवढे इझी पण येऊ शकतात का? हो, कारण CHO जे आहे एकदम ग्रामीण भागामध्ये जॉब करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या बेसिक अडचणी ज्या आहेत प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर जास्त फोकस करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला MCQ पण त्या संदर्भाचेच त्या रिलेटेडच पाहावे लागतील, जे की अगोदर पडलेले पण असतील आणि इम्पॉर्टंट पण असतील. तर पहा, पहिला क्वेश्चन जे आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स काय काय असतात असं विचारलेलं आहे. यामध्ये पहा, न्यूट्रिएंट्स हे दोन प्रकारचे असतात. एक असतात मायक्रो आणि दुसरं असतात मॅक्रो. ठीक आहे, हे दोन असतात, मायक्रो आणि मॅक्रो. मायक्रो म्हणजे काय असते? स्मॉल. ठीक आहे, आणि मॅक्रो म्हणजे काय? लार्ज. ठीक आहे, याचा अर्थ असा असतो. तर या ठिकाणी यामध्ये प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट हे तिन्ही पण मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. MACRO. ठीक आहे, मॅक्रो. आणि जे बाकीचे जे दुसरे मायक्रो असतात यामध्ये मिनरल्स वगैरे येतात, जे सर्व बाकीचे जे घटक आहेत जे शरीराला लागतात त्यामध्ये मायक्रोस येतात. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मॅक्रो न्यूट्रिएंट्स इन्व्हॉल्ड इन प्रोटीन, फॅट अँड कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, तर हे झाला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहून घेऊ. दुसरं काय विचारलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. विटॅमिन सी मध्ये विटॅमिन सी हे कोणत्या सोर्समुळे जास्त भेटतं असं विचारलेलं आहे. तर पहा, यामध्ये भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला माहिती असले पाहिजे. ज्यामध्ये आहे लेमन असते खूप जास्त, यामध्ये विटॅमिन सी असते. त्यानंतर आहे ऑरेंज असते, ऑरेंज संत्री वगैरे यामध्ये पण असते. त्यानंतर असते आवळा वगैरे, ज्याला आंवळा म्हणलं जातं. तर जे काही आंबट जे वस्तू असतात ज्यामध्ये जास्त विटॅमिन सी असतं. तर पहा, यामध्ये ऑरेंज पण आहे, गावा पण आहे, ॲपल पण आहे आणि आंवळा पण आहे. पण सर्वात जास्त जे आहे जे आवळ्यामध्ये असतं. तर पहा, याचं करेक्ट आन्सर असणार आहे विटॅमिन सीचं रिच सोर्स ऑफ विटॅमिन आवळा असेल. त्यानंतर दुसरं आहे अदर नेम ऑफ विटॅमिन सी. तर पहा, जे आहे अदर नेम ऑफ विटॅमिन सी जे आहे याचं विचारलेलं आहे. विटॅमिन सी जे आहे स्कर्वी, खूप जास्त डिफिशियन्सी झाल्यानंतर स्कर्वी वगैरे जे हे होऊन जातं यामध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामधलं जे आहे करेक्ट आन्सर असणार आहे अस्कॉर्बिक ॲसिड. याचं फोलिक ॲसिड नाही आहे, पॅन्थोथेनिक ॲसिड पण नाही आहे आणि निकोटिनिक ॲसिड पण नसणार आहे. तर करेक्ट आन्सर असणार आहे याचा विटॅमिन सीचं अदर नेम इज अस्कॉर्बिक ॲसिड. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, रेटिनॉल इज ऑल्सो नोन ॲज रेटिनॉल ही जे आहे कोणत्या संदर्भामध्ये आहे? तर रेटिनॉल पहा, जे आपल्या डोळ्यामध्ये रेटायना असतात तर त्या रेटायनाच्या संदर्भामध्ये हा शब्द जुळतो. तर ठीक आहे, तर या शब्द जुळतो म्हणजे डोळ्याला कोणता विटॅमिन जास्त हेल्पफुल असतो, तर त्यास लगे तुम्ही गेस लावायचे आणि तुम्हाला या ठिकाणी लॉजिकली स्मार्ट प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विटॅमिन ए जे असतं हे या ठिकाणी यूज केलं जातं रेटिनॉलचं दुसरं नाही. त्यानंतर सनलाईट जे आहे रिच सोर्स ऑफ विटॅमिन डी जे असणार आहे. कॉमन प्रश्न इम्पॉर्टंट जो असणार आहे सनलाईट, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल, खूप इझी पण आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन डी? दॅट इज द sunlight, not a moonlight, not a fish, not a milk. Okay, correct answer is sunlight. The next question is a deficiency of vitamin D causes. तर बॉडीमध्ये जे आहे विटॅमिन डीची जेव्हा डेफिशियन्सी होती तेव्हा बोनच्या रिलेटेड डिसीजेस दिसून येतात, जसं की बोन डिजनरेशन असेल, ऑस्टिओमलेसिया वगैरे असेल, तर अशा अडचणी दिसून येतात. त्यासाठी या ठिकाणी जे आहे बोनच्या रिलेटेड या ठिकाणी आजार होतो तो म्हणजे असणार आहे ऑस्टिओमलेसिया. ठीक आहे, या ठिकाणी पलेग्रा नसेल, टिटॅन नसेल आणि स्कर्वी नसेल. करेक्ट आन्सर असणार आहे ऑस्टिओमलेसिया. त्यानंतर विटॅमिन के इज इसेन्शियल फॉर. विटॅमिन के कशासाठी लागतो शरीरामध्ये? तर तो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर पहा, या ठिकाणी जो आहे ब्लड क्लॉटिंगसाठी विटॅमिन के जो आहे खूप नेसेसरी असतो. लक्षात असू द्या, विटॅमिन के इज फॉर ब्लड क्लॉटिंग,
खूप इम्पॉर्टंट आहे, खूप प्रश्नामध्ये एक्झाममध्ये हा प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर पहा रायबोफ्लेविन इज ऑल्सो नोन ॲज रायबोफ्लेविनचं दुसरं नाव काय आहे, तर दॅट इज द विटॅमिन B2 रायबोफ्लेविनचं दुसरं नाव असणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न विटॅमिन ए डेफिशियन्सी कॉजेस. जर विटॅमिन ए जर कमी झालं शरीरामध्ये तर काय काय होतं, तर ऑलरेडी आपण डोळ्याच्या संदर्भामध्ये एक MCQ पाहिलेला आहे, तर यामध्ये नाईट ब्लाइंडनेस असणार आहे. त्यानंतर झिरोप्थेलियम पण असतो आणि यामध्ये पहा दुसरं बायटॉट स्पॉट पण असतो. तर हे सर्वच ऑप्शन आले म्हणजे याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असेल, ऑल ऑफ द अबो असणार आहे. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विटॅमिन B6 इज ऑल्सो नोन ॲज तर B6चं दुसरं नाव काय असं या ठिकाणी विचारलेलं आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असली पाहिजे. प्रत्येक विटॅमिनचं नाव काय आहे, ठीक आहे. रेटिनॉल असेल, जी काही प्रत्येक विटॅमिन येतं जे आपले वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल आहेत, ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. खूप बेसिक आहे पण खूप इम्पॉर्टंट पण आहे. B6चं जे असतं नाव पायरिडॉक्झिन असं विटॅमिन B6चं नाव नेक्स्ट जे आहे पायरिडॉक्झिन. त्यानंतर आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळं काय होतं, तर ग्वायटर जे होतं ते आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळं कॉमनली सर्वांना होत असतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे डिसीज लाईक रिकेट्स, स्कर्वी अँड बेरीबेरी ऑकर्स ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. रिकेट झाला, स्कर्वी झाला, बेरीबेरी झालं, हे कशामुळे होतात, तर हे सर्व विटॅमिन्सच्या डेफिशियन्सीमुळं होतात. तर ऑलरेडी पाहिलेलं आपण विटॅमिन जे आहे त्याच्या डेफिशियन्सीमुळं हे डिसीजेस होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट पहा प्रोसेस्ड फूड जनरली लॅक ऑफ. जे काही प्रोसेस्ड स्ट्रीट फूड वगैरे असतं तर त्यामध्ये सर्वात कमी कोणता पदार्थ असतं असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्यामध्ये सर्वात कमी विटॅमिन्स असतं, कारण त्यामध्ये जे आहे जास्त वेळ त्यामध्ये जे ऑइलमध्ये वगैरे यूज झालेलं असतं त्यामुळे त्या ठिकाणी विटॅमिन्स वगैरे नसतात. तर ठीक आहे, तर त्यामध्ये महत्त्वाचा आन्सर जे आहे या ठिकाणी विटॅमिन्स जे आहे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅट सॉल्युबल विटॅमिन. फॅट सॉल्युबल फक्त यामध्ये विटॅमिन सी यामध्ये नाही आहे. विटॅमिन सी जे आहे वॉटर सॉल्युबल आहे. सॉल्युबल याचा अर्थ कोणता असतो की विरघळणार आहे. तर विटॅमिन सी जे आहे पाण्यामध्ये विरघळून जातं, जसं की ऑरेंज असेल, ह्या सर्व गोष्टी. बाकीचे जे आहेत हे वॉटर सॉल्युबल जे आहेत यामध्ये आहे दिलेलं, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट फॅट सॉल्युबल म्हणजेच विटॅमिन सी याचा करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विच विटॅमिन डेफिशियन्सी कॉजेस बेरीबेरी. यामध्ये विटॅमिन B1 जे आहे यामुळे विटॅमिन डिफिशियन्सी झाल्यानंतर जो आजार होतो तो होतो बेरीबेरी. तर आपण या संदर्भात आणखीन एक आताच पाहिला होता. बेरीबेरी, रिकेट्स आणि ऑस्टिओमेलेसिया या सर्व डिसीजेस कशामुळे होतात, तर जे आहे आपण विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतात, ते आपण व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न नेम ऑफ द डिसीज कॉज्ड बाय द नायसिन डेफिशियन्सी. नायसिनमुळं कोणती डेफिशियन्सी होती, या डेफिशियन्सीमुळं डिसीज होतो, तर तो असतो या ठिकाणी पेलेग्रा. रिकेट्स पण नाही होणार, स्कर्वी पण होणार नाही आणि पर्निसेस ॲनिमिया पण नाही होणार. या ठिकाणी हे दिलेलं आहे पहा. विटॅमिन डी असेल, त्यानंतर विटॅमिन सी असेल, त्यानंतर विटॅमिन B12 असेल. त्यामुळं नायसिन या ठिकाणी ऑप्शन जो आहे या तिन्हीला इम्प्लिमेंट नाही होणार. त्यामुळं जो पहिला ऑप्शन आहे त्या ठिकाणी हे आन्सर करेक्ट असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपोनंट ऑफ कोएन्झाईम ए. कोएन्झाईम एचं कंपोनंट जो असतो तो कशाचा असतो विचारलेला आहे, तर तो असतो रेटिनॉलचा. हा कोएन्झाईम कंपोनंट असतो विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया इज कॉज्ड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. तर कोणत्या डिफिशियन्सीमुळं मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होतो असं विचारलेलं आहे, तो होतो कोबॅलामाइन या नावामुळं जो आहे डिफिशियन्सी होत असतो. नेक्स्ट आहे पहा विटॅमिन इज ऑल्सो नोन ॲज अ कोबॅलामाइन. कोणत्या याला कोबॅलामाइनला दुसरं नाव पण आहे, किंवा कोबॅलामाइन या विटॅमिनला दुसरं नाव काय आहे, तर त्याचं दुसरं नाव आहे विटॅमिन B12, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा नेम ऑफ द विटॅमिन विच टेक पार्ट ऑफ ब्लड क्लॉटिंगमध्ये. ब्लड क्लॉटिंगमध्ये काम करतं, तर ते काम कोणतं करतं, विटॅमिन के जे आहे ब्लड क्लॉटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. विटॅमिन सी प्रेझेंट इन पपया, गावा, ऑल ऑफ द टोमॅटोज. तर जे आहे सी जे आहे टोमॅटोजमध्ये असतं, कारण टोमॅटो थोडेसे आंबट असतात, त्यामुळं टोमॅटोज या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. यामध्ये पण असेल गावामध्ये पपया, पण त्यामध्ये कमी असेल, पण सर्वात जास्त या ऑप्शनमध्ये टोमॅटोजमध्ये असेल. त्यानंतर एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ. कोणतं
याच्यामुळं डिफिशियन्सीमुळं थायरॉइड ग्लँड जे आहे एनलार्ज होती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो आयोडीन. आपण आत्ताच या संदर्भामध्ये एक प्रश्न पाहिलेला आहे जो असणार आहे आयोडीन. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑल आर विटॅमिन डेफिशियन्सी डिसीजेस एक्सेप्ट, ज्यामध्ये जे आहे विचारलेलं आहे. तर हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत विटॅमिनमुळे होतात, पण मारास्मस जे आहे हे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचं डिसीज आहे. त्यामुळे मारास्मस जे आहे या ठिकाणी ॲड नाही होणार, बाकीचे 3 जे आहेत ते ॲड होतील. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा 24वा आहे कॅल्शियम डिपॉझिशन इन अ सॉफ्ट टिश्यू इज ड्यू टू. कशामुळे होतं तर ते होतं एक्सेसिव्ह ऑफ विटॅमिन डी मुळे होतं. नेक्स्ट पहा 25वा प्रश्न डेफिशियन्सी ऑफ कॅल्शियम मे लीड्स टू कंडिशन कॉल्ड ॲज अ टिटॅनी. कॅल्शियम खूप कमी शरीरामध्ये पडलं तर टिटॅनी जो आहे तो आजार होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आपण महत्त्वाचे बेसिक 25 प्रश्न जे आहेत कव्हर केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचे नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते पण कव्हर करू. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.